सृष्टीच्या उद्धारासाठी भगवान शंकरांचं विषपान। समुद्र मंथनाची कथा आपल्याला आपल्या पुराणांमध्ये वाचायला मिळते। देव आणि असुर यांच्यामध्ये सतत संघर्ष होत असायचा आणि त्याच वेळी महर्षी दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्ग धन वैभव आणि ऐश्वर्यापासून वंचित झाला होता। ही समस्या दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी देवतांना असुरांसोबत एकत्र येऊन समुद्र मंथन करण्याचा उपाय सांगितला। अमरत्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केलं, जेणेकरून अमृत प्राप्त करून अमरत्व मिळवता येईल। समुद्र मंथनाच्या वेळी त्यातून अनेक अद्भुत गोष्टी निघाल्या, ज्यामध्ये हलाहल नावाचं एक अतिघातक विष सुद्धा होतं। समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं हे हलाहल नावाचं अतिविषारी विष प्राशन करण्यासाठी कुणीच तयार होईना। या विषाचा एक थेंब जरी पृथ्वीवर पडला असता तरी संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता। अशा वेळी देव आणि असुर दोघांनी मिळून भगवान शंकरांकडे मदत मागितली। तेव्हा शिवशंकरांनी आपल्या भक्तांच्या आणि सृष्टीच्या संरक्षणासाठी ते विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला। भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये ते धारण केलं। या विषाच्या प्रभावामुळेच त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांचं नाव नीळकंठ असं पडलं। या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्याग आणि समर्पणच आपल्याला महान बनवतं। तिथे देव तर अनेक होते, पण सर्वांच्या कल्याणासाठी विष धारण केलं ते महादेवांनी। म्हणूनच तर ते देवांचे देव म्हणवले जातात, अर्थात महादेव म्हणवले जातात। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर सनातन धर्माशी निगडित अशाच रोचक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।